अपडेट की या संपूर्ण प्रकरणावर नाना पटोले पत्रकार परिषद घेत आहेत. थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत. लागणार आहे गरिबांना तर मोफत नाहीये. म्हणजे एकीकडे पाकिस्तानला तुम्ही लस पुरवत आहात, पाकिस्तानी धार्जनी आपण बनतात केंद्रातलं सरकार, पण महाराष्ट्राच्या आणि देशातल्या गरीब माणसाला यांच्याजवळ लस नाही अशी परिस्थिती आहे. ही जी काही मूळ प्रश्न आहेत, या मूळ प्रश्नाकडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या भाजपच्या वतीनं जे सुरू आहे, याला गांभीर्यानं राज्य सरकारने घ्यावं अशी भूमिका आमची राहणार. आज विरोधी पक्ष नेत्यांनी थेट वाटा काँग्रेसला किती या मिळतो अशा स्वरूपाचा आरोप आहे. मुळात काँग्रेस याच्यावर भाष्य का करत नाही असंही त्यांचं मत आहे. आपण पाहिलं असेल की वाटा आणि जो घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सगळ्या जनतेने पाहिलेला आहे. RSS ला कसा वाटा पुरवला गेलेला होता, कसे RSS ची लोक प्रत्येक मंत्रालयामध्ये लावली गेलेली होती, स्वतः फडणवीसच्या मंत्रालयामध्ये किती RSS ची लोक होती त्याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. यांना काय काय फॅसिलिटीज होत्या या सगळ्या आम्ही जाहीर करायला या सरकारला लावणार आहे. मी संध्याकाळी स्वतः माननीय मुख्यमंत्र्याला भेटून आम्ही ही सगळ्या गोष्टीचा अवगत करणार आहे. जे लोक स्वतःच भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले लोक आहेत ते आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावणं, आम्ही देश विकून काही देश चालवत नव्हतो, आम्ही देशाला उभं केलं काँग्रेसनी. या देशाला एक महासत्ताक बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, पण यांनी आता देश विकून देश चालवणारी लोक हे काँग्रेसला वाटायचं सांगत असतील तर निश्चितपणे फडणवीस सरकारमध्ये जे काही पाप झालेत ते राज्य सरकारने उघडकीस करावे. आणि काँग्रेस आता रश्मी शुक्लाचं नाव तुम्हीच घेतलं, फडणवीस काल परमवीर सिंगचं नाव, आता परमवीर सिंग कोणाच्या याच्यावर होते पेरोलवर ते पण माहिती आहे. म्हणून वाटा भाजपवाले कसे घेतात हे आता जनता ओळखायला लागलेली आहे. काँग्रेसजवळ या पद्धतीचे कुठल्याही वाटा घेण्याचं हिस्सा घेण्याचं काही कारण नाही. आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडलेली होती आणि ती स्पष्ट भूमिका मांडलेली होती. त्याच्यामुळे तुम्ही जे आज अंबानीच्या घराच्या समोर काही गाडी ठेवली गेली नव्हती, अंबानीच्या घरापासून 1 किलोमीटरवर, अंबानीचा काही संबंध नाही, अंबानीने साधी रिपोर्ट पण त्याच्यामध्ये केलेली नव्हती, पण अंबानीला तुम्ही मध्ये त्याच्यामध्ये ठेवून या पद्धतीनं जी व्यूहरचना तयार केली आणि देशात चाललेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन, देशात वाढणारी महागाई आणि कोरोनाच्या लसीकरणाचा जो तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर भारत जगाला पुरते आहे आणि भारतातल्याच लोकांना लस पुरवत नाही, ह्या सगळ्या गोष्टी दाबण्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीचे प्रकरण उघडकीस आणतात आणि खोटे आरोप लावण्याचा जो प्रयत्न करतात तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार. भाजपने आज 100 तक्रारी 100 काही प्रकरणं जे आहेत ते राज्यपालांकडे दिली आहेत आणि 100 गुन्हे या सरकारचे झालेले आहेत असा भाजपचा दावा आहे आणि त्यांनी राष्ट्रपतींनी या राज्यासंदर्भातला अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी केली. आम्ही वारंवार सांगितलेलं, आम्ही विधानसभेतही सांगितलेलं आहे की राज्यपालाची भूमिकाची संशयास्पद आहे आणि आज राज्यपाल भवनच हे भाजप कार्यालय झालेलं आहे. हे काही लपलेलं नाही आहे. त्यांनी काय रिपोर्ट द्यावी, काय करावी तो त्यांचा अधिकार आहे, पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने जो घेतलेला आहे ते महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. नाना 100 कोटीच्या संदर्भात काय सांगाल की अशा पद्धतीने खरंच असे 100 कोटीचं टार्गेट दिलं जाऊ शकतं का? शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की ही चौकशी निष्पक्षपाती व्हावी. त्यांनी रुबरेचं पण नाव त्याच्यामध्ये एका IPS अधिकाऱ्याचं घेतलेलं होतं, त्यांनी मान्य नाही केलेली ती समितीला पुढे म्हणजे त्याचा प्रमुख व्हायला. आमचं मागणी आहे की याच्यामध्ये सुस्पष्टता यावी म्हणून एक सिटिंग जजचं किंवा माजी जजच्या आदेशाखाली एक कमिटी बसावी आणि त्याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हावं ही मागणी काँग्रेसची आहे. जी मागणी भाजप करते की राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, याच्यावर काँग्रेसची भूमिका काय आहे, राजीनामा द्यावा का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रकरणानंतर काँग्रेसची म्हणजे सरकारी प्रतिमा मलिनीकरणाचा प्रतिमा होते, काँग्रेसचं देखील त्याच्यात नाव होतं की सरकार म्हणून त्याची पण प्रतिमा होते. हायकमांडचं तुमचं मत काय? फडणवीस सरकारमधला मी मुद्दाम मागे घेतलं, चांगला प्रश्न विचारलात आपण की फडणवीस स्वतःच न्यायाधीश झालेले होते, त्यांच्या जर मंत्र्यावर जे आरोप व्हायचे त्याला क्लीन चिट देण्याचं काम फडणवीसच करायचे. तर काय हे न्यायाधीश होते त्यावेळेस का राजीनामे घेतले नाहीत? हे सगळे प्रश्न होते. आरोप हे राजकीय व्यवस्थेमध्ये होता, पण त्याच्यातली वास्तविकता जिथपर्यंत पुढे येत नाही तिथपर्यंत निर्णय घेतले जातात. म्हणून काँग्रेसच्या वतीनं आम्ही सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आरोप झालेले आहेत. ज्या पद्धतीने एका IPS सिनियर अधिकाऱ्यांनी या पद्धतीचा आरोप केलेला आहे की तो चुकीचा आहे की मंत्री चुकीचा आहे, याची जिथपर्यंत चौकशी होत नाही. आम्ही सांगितलं की जसं
पवार साहेबांनी सांगितलं की एका IPS सिनियर अधिकाऱ्याच्या हाताने ही चौकशी व्हावी, त्यांनी मान्य केलेली नाही. काँग्रेसची भूमिका आहे की बिलकुल याच्यात चौकशी व्हावी, जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी, ही भूमिका आमची राहणार आहे. पण यांनी आरोप लावावे आणि स्वतः जेव्हा मुख्यमंत्री होते तर तेव्हा हे न्यायाधीश होते, म्हणजे त्यावेळेची बाजू आणि आताची बदलली काय? कालपर्यंत परमवीर सिंग यांच्यासाठी चुकीचा माणूस होता आणि जसा आरोप लावला तर परमवीर सिंग सारखा दुसरा अधिकारी चांगला नाही, अशा पद्धतीचा निर्णय देण्याचा काय फडणवीसलाच अधिकार मिळाले आहेत का? हे सगळे प्रश्न जनता बघते आहे आणि जनता या सगळ्या गोष्टींचं गांभीर्याने लक्ष यामुळे घालते. कुठेतरी शिवसेना नाराज आहे, कारण अशाच प्रकरण काही दिवसापूर्वी घडलं होतं. संजय राठोडांवर कुठलीही तक्रार नव्हती, अशा वेळी संजय राठोडांचा राजीनामा घेतला गेला. पण अशा प्रकरणामध्ये जो एक IPS अधिकारी आरोप करतोय, पण तिथे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा IPS अधिकाऱ्याचा वापर कसा केला जातो त्याचा मी ट्विट पण विनोद रायचा पण उल्लेख केलेला होता, सत्यपाल सिंगचा पण मी उल्लेख केलेला होता. IPS अधिकाऱ्याचा IAS अधिकाऱ्याचा कसा वापर केला जातो भाजपच्या काळामध्ये हे सगळं देश बघतोय. त्याच्यामुळे मी त्याच्यावर खूप काही जाणार नाही, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये निष्पक्षपाती चौकशी व्हावी, कारण की परमवीर सिंगने आरोप केलेला आहे. मग परमवीर सिंग दोषी आहे की अनिल देशमुख दोषी आहे हे तपासण्यासाठी कोणाला लावावं लागेल ना. काही फडणवीस सारखं उद्धव ठाकरे साहेब न्यायाधीश तर नाही आहेत, त्यांनी तर असं कुठलंही म्हणाले नाही. पण फडणवीस जसं ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीशाची भूमिका निभावायची. सीएम बोलत का नाही? इतके दिवस झाले हा इतका मोठा प्रकार झालेला आहे, सरकारवर गंभीर आरोप लावले आहे, तरी मुख्यमंत्री गप्प का आहे? असं आहे की मनमोहन सिंग साहेब त्यावेळेस बोलत नव्हते तर ते न बोलणारा प्रधानमंत्री बोलला जात होता. आता बोलका प्रधानमंत्री भेटला ना देशाला. आता काय बर्बादी झाली देशाची तर देश बघतोय ना. जेव्हा फडणवीस स्वतः मुख्यमंत्री तेच बोलत होते, तेच प्रवक्ते होते, मुख्यमंत्री तेच होते. उद्धव ठाकरे साहेबांचा तो स्वभाव नाही आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केव्हा काय बोलावं हे त्याचं आहे ना, त्यांचा अधिकार आहे. म्हणजे यांनी सांगावं, विरोधी पक्ष नेत्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं काही धोरण त्यांनी ठरवलं असेल केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने तर निश्चितपणे तो होईल. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं वेगळा वेगळा स्वभाव असतो. फडणवीस विरोधी पक्षाची भूमिका निभावायची, मुख्यमंत्र्याची निभावायची. आणि नाना पटोले यांच्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा जाऊया. आज भी कांग्रेस की ये भूमिका है कि इस समय जब इंक्वायरी चल रही है और सरकार कितनी किरकिरी एक अधिकारी के जरिए हो रही है, तो क्या उस अधिकारी को फिलहाल पोजीशन पे रखना चाहिए? अभी तो साइड पोस्ट पे है, तो इसका मतलब है कि कोई मेन पोस्ट पे तो है नहीं, इसलिए वो कोर्ट गए हैं. कोर्ट का डिसीजन आने के बाद में सोचेंगे. आज फडणवीस ने जिस तरीके से कहा, आज फडणवीस ने जिस तरीके से राज्यपाल से मुलाकात की और उसके बाद कहा कि कहीं न कहीं कांग्रेस जितना सत्ता में भागीदारी रखी है, क्या उतना हफ्ता उगाही में भी भागीदारी है क्या? ऐसा है, देवेंद्र फडणवीस जी अपना खुद का अनुभव बताते हैं और उनकी आदतें हमें सब पता है. और राज्यपाल का जी का भी हमने भूमिका विधानसभा में कही थी कि उनकी भूमिका संशयास्पद है. और अब राज्यपाल भवन ये बीजेपी का कार्यालय बन चुका है, ये महाराष्ट्र में कभी नहीं हुआ था. मूल सब्जेक्ट ऐसा है कि फडणवीस की सरकार में RSS को कितना हिस्सा मिलता था, वो हिस्सा बंटवारे में फडणवीस बहुत एक्सपर्ट है. और हम आज मुख्यमंत्री से मांग करने वाले हैं कि RSS के कितने लोगों को सब मंत्री के पास रखा गया था, उनको क्या क्या फैसिलिटीज दी गई थी, क्या क्या अधिकार उनको दिए गए थे, काय के लिए दिए गए थे, ये सब बात की मालूमात हम लेंगे. क्योंकि अब फडणवीस जी झूठे जब आरोप लगाते तो वास्तविकता उनके समय जो भ्रष्टाचार हुआ था उस भ्रष्टाचार का भी अब कुंडली खुलना चाहिए. ये मांग कांग्रेस अब राज्य के मुख्यमंत्री को करेंगे. सुप्रीम कोर्ट ने आज जिस तरीके से परमवीर की याचिका को खारिज किया और कहा कि उन्हें हाई कोर्ट में जाना चाहिए, वो सुप्रीम कोर्ट चले आए हैं, इसको कैसे देखिए? सेटबैक है कहीं न कहीं? ऐसा है कि राज्य सरकार को अधिकार है. सुप्रीम कोर्ट जो भी आज माननीय सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है वो उनको हाईकोर्ट में भेजा है. तो मूल सब्जेक्ट ऐसा है कि परमवीर सिंह जो अब केंद्र सरकार के दबाव में है और वो गलतियां करते जाएंगे और वही उनके लिए सबसे बड़ा प्रॉब्लम होने वाला है. क्योंकि एक प्रशासकीय व्यवस्था का अधिकारी, एक इतना सीनियर अधिकारी इस तरह अगर करेगा तो गलती तो होगी उसमें. केंद्र सरकार के AG मुकुल रोहतगी परमवीर का सुप्रीम कोर्ट में केस लड़ रहे हैं, इसको कैसे देखते हैं? तो हमने वही कहा ना, सत्यपाल सिंह जो हमारे पुलिस कमिश्नर थे, सिटिंग थे, बीजेपी का टिकट लेके सांसद बन गए. विनोद राय जी का भी वही भूमिका हमने देखी है. और रही अब परमवीर सिंह है, ये सिंह जो है महाराष्ट्र में
एक परमवीर सिंह थे, सत्यपाल सिंह थे। अब वो कौन से लाइन में जा रहे हैं वो तो सब देख ही रहे। तो केंद्र सरकार किस तरह से आईएएस और आईपीएस अधिकारी को दबाव लाकर अपने लिए, अपने फायदे के लिए कैसे यूज कर रहे हैं, ये दर्शन सब लोग देख रहे। करप्शन को लेकर के जिस तरीके से कल कांग्रेस के नेताओं की बैठक हुई तमाम सारे मुद्दों पर, क्या कांग्रेस की क्या भूमिका है, खासकर सरकार के ऊपर जिस तरीके से आरोप विपक्ष लगा रहा है, अधिकारी कह रहे हैं? देखो, शुरुआत से हमने देखा है कि विधानसभा में जो स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस ने पढ़ के दिखाई थी, जिस तरह से मुकेश अंबानी के घर के सामने जो गाड़ी नहीं मिली थी वो 1 किलोमीटर के ऊपर मिली थी, तो भी उसको जिस तरह से प्लान जिस तरह से दिखाया गया था वो गलत था, आज भी गलत है। महाराष्ट्र के एटीएस ने ये सब घटना की चौकसी शुरू की, और कहां से जिलेटिन आया, नागपुर से किसके पास से आया, वो हरेन को किसने मारा,